स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा। अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहुल नावाच्या एक प्रामाणिक मेहनती आणि स्वाभिमानी तरुण राहत होता। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। वडील आजारी, आई मजुरी करून संसार चालवत होती। राहुलने 12वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं, पण आर्थिक अडचणीमुळे त्याला पुढे शिकता आलं नाही। त्याने अनेक ठिकाणी नोकरी शोधली, पण नशीब साथ देत नव्हते। एका दिवशी त्याचा बालपणीचा मित्र अमोल अनेक वर्षांनी गावात आला। अमोल आता मोठा उद्योगपती झाला होता। त्याने राहुलची परिस्थिती पाहिली आणि म्हणाला, "तू माझ्याकडे शहरात चल, माझ्या घरी ड्रायव्हरची नोकरी कर, पगारही चांगला देईन आणि राहण्याचीही सोय करीन." राहुलने थोडा विचार केला, आई वडिलांची परवानगी घेतली आणि शहरात अमोलकडे आला। अमोलची पत्नी स्नेहा शिक्षित, शांत आणि समजूतदार स्वभावाची होती। घरात अमोलचे वृद्ध आई वडील आणि त्यांची 7 वर्षाची मुलगी आर्या होती। राहुलने सर्वांना नम्रपणे नमस्कार केला। काही दिवसातच तो घरातील विश्वासू माणूस बनला। राहुल रोज पहाटे उठून गाडी स्वच्छ करत होता, वेळेवर सर्वांना त्याची ठिकाणी असे वृद्ध आईवडिलांना डॉक्टरांकडे नेणे, आर्याला शाळेत सोडणे, स्नेहाला बाजारात किंवा हॉस्पिटलमध्ये नेणे, तो प्रत्येक काम प्रामाणिकपणाने करत होता। एक दिवस अचानक स्नेहाची तब्येत बिघडली। अमोल दिल्लीला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेला होता। घरात फक्त राहुल होता। त्याने क्षणाचाही विलंब न करता स्नेहाला रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी सांगितले की वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मोठा धोका टळला। याच वेळी रुग्णालयात अमोलचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी विक्रम त्यांना पाहतो। त्याच्या मनात आधीपासूनच अमोलविषयी वेध होता। त्याने या प्रसंगाचा गैरफायदा घेण्याचे ठरवले। दुसऱ्या दिवशी शहरभर कुजबूज सुरू झाली। अमोल नसताना त्याची पत्नी आणि ड्रायव्हर सतत एकत्र दिसतात, अफवा वेगाने पसरू लागल्या। सुरुवातीला अमोलने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण तो रोज रोज नवीन गोष्टी त्याच्या कानावर येऊ लागल्या। त्याच्या मनाला लागले, बीज हळूहळू रुजू लागले। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।